मताच्या अधिकाराचं स्वातंत्र्य काढून घ्यायचं असेल, रोजगार मिळवून घेतला. बाबासाहेबांना ही लोकशाही याकरता अपूर्ण होते. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब म्हणतात की प्रत्येकाला प्रतिष्ठित आजीविकेची हमी मिळाली पाहिजे. संविधान सभेत जाण्यापूर्वी बाबासाहेब यासाठी सिद्धांत मांडतात, ज्याला स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये आपण म्हणतो स्टेट सोशलिझमचा सिद्धांत मांडतात. त्याचे काय म्हणतात बाबासाहेब? स्टेट सोशलिझमचा सिद्धांत मांडतात. हा सिद्धांत कशासाठी आहे? स्टेट सोशलिझमचा सिद्धांत एवढ्याच करतात. सोशलिझमचा साधा सुद्धा अर्थ आहे मॅडम, सोशलिझमचा साधा सुद्धा अर्थ आहे प्रत्येकाला प्रतिष्ठित आजीविकेची हमी. सोशलिझममध्ये सगळ्याचं सरकारीकरण नाही, सगळ्याचं सरकारीकरण म्हणजे कम्युनिझम झालं. सगळ्याचं सरकारीकरण ज्या व्यवस्थेत होते त्याला कम्युनिझमची व्यवस्था म्हणतात. आणि कम्युनिझमचा सिद्धांत आहे, जे जर सिद्धांताच्या भाषेत बोलायचं झालं तर कम्युनिझमचा सिद्धांत ज्यावेळी मांडला गेला त्यावेळी असा सिद्धांत मांडला गेला की प्रत्येकाला त्याच्या शक्तीप्रमाणे काम आणि गरजेप्रमाणे दाम. कम्युनिझमचा सिद्धांत काय मांडला गेला? शक्तीप्रमाणे, त्याच्या जेवढ्या शक्ती क्षमता असतील तेवढं काम त्याच्याकडून करून घ्या आणि त्याच्या जेवढ्या भौतिक गरजा असतील त्या पूर्ण होतील तेवढं त्याला उत्पन्न द्या. सोशलिझम त्याच्यात एक पाऊल मागे आहे. सोशलिझमने म्हटलं शक्तीप्रमाणे काम आणि कामाप्रमाणे दाम, परंतु ते दाम त्याच्या भौतिक गरजा पूर्ण करण्या इतकं असेल की प्रतिष्ठित आजीविका असावी, असा सोशलिझम आणि कम्युनिझममध्ये भेद केला जातो. तिथे पूर्ण राष्ट्रीयकरण आहे आणि त्याची परिणिती त्याला डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटारिएट म्हणतात. कम्युनिझमची परिणिती पुढे झाली डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटारिएट, श्रमिकांची हुकुमशाही. आणि ती श्रमिकांची राहिली नाही. बोलाली का? कारण ती श्रमिकांची राहिली नाही, ती काही मुठभर सत्ताधाऱ्यांची झाली. त्या व्यवस्थेमध्ये कोणी आजही त्या व्यवस्थेमध्ये कोणी उपाशी नव्हता, कोणी शिक्षणालाही नव्हता, परंतु तरीही माणसासारखं जगण्याकरता जी स्वातंत्र्य पाहिजे त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याचं त्यांना स्वातंत्र्य कधीही नव्हतं. ही कम्युनिझमची व्यवस्था. आणि मग बाबासाहेबांनी जी सोशलिझमची संकल्पना मांडलेली आहे, बाबासाहेब सोशलिझमची संकल्पना म्हणतात डेमोक्रेसी प्लस सोशलिझम विदाउट डिक्टेटरशिप. बाबासाहेब किती शब्द वापरतात? 3 शब्द वापरतात. डेमोक्रेसी प्लस सोशलिझम विदाउट डिक्टेटरशिप. लक्षात आलं का? म्हणजे हुकुमशाही व्यतिरिक्त आम्हाला काय पाहिजे? लोकशाही प्लस समाजवाद. आणि हा समाजवादाला डॉक्टर आंबेडकर स्टेट सोशलिझम एवढाच करता म्हणतात की हा स्टेट सोशलिझम संविधानामध्ये असेल तर शासन कोणाचंही असो त्यांना समाजवाद अस्तित्वात आणावं लागेल, समाजवादाचं पालन केलं लागेल, बहुमताने बदलता येणार नाही ती व्यवस्था. त्याला ते स्टेट सोशलिझम म्हणतात. आज जगामध्ये याला डेमोक्रेटिक सोशलिझमच्या नावाखाली स्वीकारलं जात आहे. कारण डेमोक्रेसीची व्याख्या अब्राहम लिंकनची व्याख्या सांगितली, बाबासाहेबांची व्याख्या आपल्याला सांगता येईल. परंतु बाबासाहेबांनी पाश्चिमात्य लोकशाही, विशेषतः अमेरिकेची लोकशाही आणि भारतामध्ये जी पॉलिटिकल डेमोक्रेसी अस्तित्वात आली आहे त्यामध्ये अंतर केलेले आहे. अमेरिकेची लोकशाहीशी बाबासाहेब म्हणतात अमेरिकेची लोकशाही ही फ्रीडम ऑफ कॉन्ट्रॅक्टवर अवलंबून आहे. कराराचं स्वातंत्र्य, कराराचं स्वातंत्र्य, कोणाशी करार करण्याकरता तुम्ही मुक्त आहात. बाबासाहेब म्हणतात ही लोकशाहीचं दूषित अवस्था आहे. कारण करार करण्यामध्ये दोनही पक्ष जर तुल्यबळ नसतील तर समर्थ पक्ष दुर्बळाचं शोषण करतो. आजच्या व्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं, आपल्या भारताच्या व्यवस्थेमध्ये उदाहरण द्यायचं झालं, गिग वर्कर्स तर किती लोकांना माहित आहे? गिग वर्कर्स मोठी इकॉनॉमी झालेली आहे भारतामध्ये. किती लोकांनी ऐकलेली आहे इथं? येस सांगा. माईक द्या, माईक. माईक फार महत्वाचा आहे. चालू करा. रोजगारीचा यामध्ये तुमच्यामध्ये क्षमता जितकी असेल तितकं तुम्हाला काम मिळेल, पण त्या कामाचं कुठल्याही प्रकारचं मूल्यमापन होणार नाही, जसं आर्थिक सामाजिक या प्रकारचं. म्हणजे तुम्ही जे काम कराल त्याप्रमाणे तुम्हाला मूल्यमापन निश्चित मिळेल, बरोबर, परंतु त्या कामाला सामाजिक
आर्थिक कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही. संरक्षण नाही. बरोबर बरोबर व्हेरी गुड. घरपोच सेवा देणारे जेवढे आहेत, तुमच्या दारावर सेवा देणारे, ते पिझ्झापासून तर जे काही पुरवणारे आहेत, हां हो, ते त्यांना सगळ्यांना गिग वर्कर्स म्हणतात आणि त्यांना कोणतेही संरक्षण नाही. कारण काय त्यांनी सांगितलं जातं, जे ज्यांचे एम्प्लॉई आहेत ते म्हणतात हे आमचे एम्प्लॉई नाही आहेत. बरोबर आहे का? हे आमचे एम्प्लॉई आहेत, आमचे पार्टनर आहेत. हे आमचे कोण आहेत? पार्टनर आहेत. त्यामुळे यांच्या प्रती आमची काहीही जबाबदारी नाही. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी कामावर यावं, इच्छा नसेल तर त्यांनी कामावर येऊ नये. त्यांनी ते जेवढं काम करतील त्याचा मोबदला आम्ही त्यांना देऊ, एवढ्याकरता आम्ही बांधलेलं नाही. अशा प्रकारच्या सेवा देणारे कोट्यवधी लोक आज भारतात आहेत. कोट्यवधी लोक आज भारतात आहेत आणि त्यांना गिग इकॉनॉमी म्हटलं गेलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं किती तास काम नाही, धावतच असतो तो नुसता वेळेवर पोहोचवण्याकरता, धावत असतो तो नुसता वेळेवर पोहोचवण्याकरता. आणि मग हे जे अशा प्रकारची जी इकॉनॉमी आहे याला फ्रीडम ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. तुमचा मित्र जबरदस्ती नाही करत, बाबा नसं पडतो येऊ नको उद्यापासून. बाबासाहेब म्हणतात याला की जर एक करारामध्ये एक पक्ष दुर्बळ असेल तर समर्थ पक्षाचे शोषण करतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी अशा प्रकारच्या कराराच्या स्वातंत्र्यावर आधारित डेमोक्रेसीला, अमेरिकन डेमोक्रेसीला विरोध केला. आणि त्याच्या ठिकाणी बाबासाहेबांनी ही व्यवस्था आणली की ज्या व्यवस्थेमध्ये माणसाला फंडामेंटल राईट्स असतील, फक्त कराराचं स्वातंत्र्य आहे आणि त्या फंडामेंटल राईट्सला सुरक्षा दिली. त्याच्या पलीकडे बाबासाहेब म्हणतात की मग इकॉनॉमिक डेमोक्रेसी आली पाहिजे. आणि मग इकॉनॉमिक डेमोक्रेसी, डेमोक्रेटिक सोशलिझमचा विचार जेव्हा संविधानामध्ये मांडता आला नाही तर त्याच्या जागी डॉक्टर आंबेडकरांनी डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स मांडले. मग डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स आपल्याला जर वाचले तर हमी देते आश्वासित रोजगाराची, प्रतिष्ठित रोजगाराची हमी देते. आणि जर प्रतिष्ठित रोजगार देता आला नाही तर जी अवस्था होते ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात पॉलिटिकल डेमोक्रेसी ही इकॉनॉमिक डेमोक्रेसीमध्ये ट्रान्सफॉर्म झाली पाहिजे. शक्य आहे, शक्य आहे की नाही? इट इज पॉसिबल, इट इज पॉसिबल, इट इज पॉसिबल. 8,80 कोटी लोकांना मोफत धान्य देणारी अर्थव्यवस्था दरवर्षी त्यांच्यावर 2 लाख कोटी रुपये खर्च करते साधारणपणे. 5 वर्षात 10 लाख कोटी रुपये खर्च केले जाते. 5 वर्षात या लोकांकरता किती रोजगार निर्माण केले जाऊ शकतात? आणि मग बाबासाहेबांनी जो समाजवाद मांडला तो अशा पद्धतीने रोजगार निर्माण करून प्रतिष्ठित आजीविका पुरवणारा समाज आहे. आणि म्हणून मग काही उद्योगाचा राष्ट्रीयकरणाचा विचार बाबासाहेब म्हणतात, शेतीच्या राष्ट्रीयकरणाचा बाबासाहेब विचार म्हणतात. आता किती प्रासंगिक आहे शेतीचं राजकारण, हा भाग वेगळा आहे, पण हे सगळं कशाकरता मांडण्यात आलेलं होतं? हे सगळं सामान्य माणसाला रोजगार निर्मिती. मग अर्थव्यवस्थेचं संतुलन अशा प्रकारे करता येणार नाही का की मॅक्झिमम रोजगार निर्माण होतील, की अशा प्रकारे केलं जावं की संपत्तीचं केंद्रीकरण होईल आणि गिग वर्करसारखे अस्तित्वात येईल ज्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही. आणि मग बाबासाहेब अंतिमतः म्हणतात की ही इकॉनॉमिक डेमोक्रेसी अंतिमतः सोशल डेमोक्रेसीमध्ये कन्वर्ट झाली पाहिजे. आणि सोशल डेमोक्रेसी म्हणजे काय? एक व्यक्ती एक मूल्य, समानता, स्वतंत्र, बंधुता आणि न्याय ही जीवनाची मूल्य झाली पाहिजेत. त्यावेळी भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही अस्तित्वात येईल. आज लोकशाहीपुढे संकट आहे, जसं आपण पाहतो. पॉलिटिकल डेमोक्रेसी ही आज संकटात आलेली आहे. इकॉनॉमिक डेमोक्रेसीचा तर आपण विचारच करत नाही आहे, कारण अर्थव्यवस्था आज अशा पद्धतीने वापरली जात आहे की मताचा अधिकार सुद्धा हिरावून घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे मग पॉलिटिकल डेमोक्रेसी कशा पद्धतीने संकट, जसं मी तुम्हाला सांगितलं की सामान्य माणूस उभा राहू शकत नाही, आपल्या वेगळा. परंतु 2014 नंतर डॉक्टर आंबेडकर संविधान सभेत म्हणत होते, इथे संविधान सभेत डॉक्टर आंबेडकर बोलले की इथे जी मेजॉरिटी आहे, कुठे संविधान सभेमध्ये, इथे जी मेजॉरिटी आहे कम्युनल मेजॉरिटी आहे, धर्मावर आधारित मेजॉरिटी आहे. कारण त्या ठिकाणी मुसलमानांना जे फंडामेंटल राईट्स दिले गेले त्यांना विरोध करणारे लोक होते. त्यांचं म्हणणं असं होतं की अल्पसंख्याकांनी बहुसंख्याकांची सत्ता मान्य केलेली आहे, त्यांच्या अधिकारांना जर तुम्ही संरक्षण प्रदान केलं नाही त्या देशात लोकशाही जिवंत राहणार नाही.
किंवा म्हणतात बाबासाहेब त्यांची पकड. आज अल्पसंख्याकांचे अधिकार सुरक्षित आहेत का? काल परवा त्या उत्तराखंड की हिमाचल प्रदेश धामी, कुठे आहे मुख्यमंत्री? धामी उत्तराखंड. तिथे हरिद्वार आणि ऋषिकेश या परिसरात अन्य कोणत्याही धर्माचा माणूस जाणार नाही असा प्रतिबंध लावता येतो. भारताची लोकशाही आहे. त्या परिसरात जाणारच नाही, दुसऱ्या धर्माच्या माणसाला प्रवेशच असणार नाही. धर्मभूमी आहे का? हे जर या स्थितीला जर आपण चाललेलो असो तर या देशामध्ये लोकशाही सुरक्षित आहे का? तुमचे आमचे अधिकार, अल्पसंख्याकांचे आहेत, अनुसूचित जाती जमातीचे अधिकार सुरक्षित आहेत का? अनुसूचित जाती जमातीचे अधिकार, ज्या घटकांना संविधानाने आवर्जून संरक्षण प्रदान केलेली आहे त्यांची संरक्षण सुरक्षित आहेत का? त्यांची संरक्षण सुरक्षित नाही आहे. आणि हे सगळं जे होत आहे हे संविधानाला हात न लावता केलं जात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे होत आहे, कोणतीही निवडणूक घ्या धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण केल्याशिवाय पार पाडले जाते. बंगालमध्ये जे सुरू आहे आता, तेच आहे ना, घुसपैठी जे सुरू आहे हे कशाच्या आधारावर सुरू आहे? आणि त्यामुळे मग या सरकारने लोकशाहीपुढे संकट निर्माण केलेलं आहे. हे संकट शासनाचं नाही आहे. या संकटाच्या पाठीमागे ही फिलॉसॉफी आहे. कोणती फिलॉसॉफी आहे? हिंदुत्वाची फिलॉसॉफी. हे फिलॉसॉफीचं संकट आहे, हे समजून घ्या. हे शासन प्रशासनाने निर्माण केलेलं संकट नाही आहे. काय म्हणतात गोळवलकर आणि सावरकर डेमोक्रेसीविषयी? ते पहिल्यांदा समजून घ्या थोडंसं. सावरकर म्हणतात आम्हाला लोकशाही 1940 जेव्हा भारतात लोकशाही येण्याची संभावना निर्माण झाली तेव्हा लोकशाही आम्हाला मान्य आहे जोपर्यंत ही लोकशाही एक व्यक्ती एक मत एक मते मूल्य सिद्धांतावर आधारित आहे तोपर्यंत कोणालाही विशेषाधिकार नाही, कोणालाही आरक्षण नाही, कोणालाही संरक्षण नाही. कारण या आधारावर आम्ही हिंदू मताचं ध्रुवीकरण करून सत्तेत येऊ शकतो, सत्तेत कायम राहू शकतो. केव्हा म्हणतात 1940. केव्हा खरं झालं? गुजरातमध्ये 2002ला झालं, केंद्रात 2014ला झालं. आजही गुजरातमध्ये बीजेपीचं सरकार आहे. सरकार आहे. कशाच्या आधारावर आहे? हिंदूंच्या मताच्या ध्रुवीकरणाच्या आधारावर आहे. बरोबर आहे? गोळवलकर म्हणतात की आम्हाला लोकशाही मान्य नाही, पण तरी आम्ही लोकशाही व्यवस्थेत प्रवेश करणार, एवढ्याच करता करणार की सत्तेत येऊन आम्हाला लोकशाही उद्ध्वस्त करावायची आहे. सत्तेत येऊन आम्हाला काय करावायचे आहे? लोकशाही उद्ध्वस्त करायची आहे. कुठे मजेदार व्याख्या आहे लोकशाहीची त्यांची. बिंडोक माणसांना च्या बहुमताला, गोळवलकर काय म्हणतात ऐकून घ्या, बिंडोक लोकांच्या बहुमताला निर्णयाचा अधिकार देणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. काय म्हणतात? बिंडोक लोकांच्या बहुमताला निर्णय घेण्याचा अधिकार देणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. ही व्यवस्था आमच्यासारख्या बुद्धिमान लोकांच्या बुद्धिमत्तेचा अधीक्षण करते, म्हणून आम्ही सत्तेत जाणार आणि ही लोकशाही समाप्त करणार. ही व्यवस्था लोकशाही जिवंत ठेवू शकते का? ही लोकशाही तर समानता, सुद्धा बंधुता आणि न्यायावर आधारित असावी असं वाटत असेल तर, परंतु त्यांना समानता, न्याय, बंधुता हे सिद्धांतच नाकारवायचे असतील तर लोकशाही चालेल का? मग सर्व प्रकारचे प्रयास लोकशाही आणि संविधान उद्ध्वस्त करणारे केले जाणार नाहीत का? 2014 पासून हे केले जात नाहीत का? ते केले जात आहेत प्रयास, आणि हेतुपूर्वक प्रयास केले जात आहेत. त्याकरता संविधान बदललं पाहिजे काही आवश्यक नाही. नाकारण्याचे प्रयास झाले
2024 मध्ये. परंतु जेव्हा लोकांना असं वाटलं की आपलं संविधानच नाकारलं जात आहे, तेव्हा मग 2024 या निवडणुकीचे निकाल वेगळे लागले. तो भाग वेगळा 400 पारच्या ऐवजी 240वर थांबावं लागलं. आणि तेव्हा त्यांच्याही लक्षात आलं की संविधानाला विरोध करून हिंदुत्वाच्या आधारावर निवडणुका जिंकता येत नाही. आणि मग फक्त धर्माच्या नावावर नाही, जातीत कसं विभाजन करता येईल तेही सुरू आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये संपूर्ण भारतामध्ये आंबेडकर, त्यांचे विचार, त्यांची लोकशाही आणि त्यांचे संविधान मानणाऱ्या समाजाला आयसोलेट केलं जात आहे. त्यांच्या मानणाऱ्या लोकांना आयसोलेट केलं जात आहे आणि बाकीच्यांना जातीच्या नावावर एकत्र केलं जात आहे. साधं आम्ही विचार करतो आहोत आरक्षणाचं उपवर्गीकरण. काय प्रकार आहे हा? विरोध कोणाचा आहे? आंबेडकरांच्या लोकांचे. मागतात कोण? आंबेडकरांना मानणारे. देतं कोण? बीजेपी सरकार. सिंपल आहे, सिंपल आहे. आंध्र प्रदेशच्या निवडणुकीमध्ये 11 नोव्हेंबर 2023ला मोदींनी मादिगाला आश्वासन दिलं की मी उपवर्गीकरणाचा सिद्धांत अनुसूचित जातीच्या आरक्षणाला लागू करणार. तेव्हा 11 नोव्हेंबर 2024ला हे बाबत 2024ला सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाचा निकाल दिला. आहेत की नाही का? जुळतात का? जुळत आहे का? जुळून आहे. आणि त्यात गवई साहेबांनी क्रिमिलेअरचा निकाल दिला. पण क्रिमिलेअर लागू होणार नाही असं आश्वासन मोदींनी दिलेलं आहे. कारण क्रिमिलेअरचा ज्या दिवशी निर्णय आला त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी संसदेतले सगळे अनुसूचित जातीचे खासदार गावागावात मोदीकडे गेले. कारण लागणार त्यांनाही होतं ना. आणि मोदींनी त्यांना आश्वासन दिलं की क्रिमिलेअरचा सिद्धांत संविधानाच्या विरोधी लागू होणार नाही. त्यामुळे निश्चिंत राहावं, क्रिमिलेअरचा सिद्धांत लागू होणार नाही जोपर्यंत मोदी प्रधानमंत्री आहेत तोपर्यंत. बरोबर आहे. राज्य सरकार केंद्र सरकार निर्णय घेऊ शकेल. भारतीय संविधानाच्या हॅलो, एक मिनिट बघते. बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्या सांगायची काय करू गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल ऑफ द. अब्राहम लिंकनची जी व्याख्या आहे लोकांची, लोकांद्वारे लोकांकरता शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही. बरोबर आहे. या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर 25 म्हणजे डॉक्टर आंबेडकर काय काय बोलेल, काय काय नाही, काय काय सांगावं, काय काय नाही, हे मोठे प्रश्न आहेत. डॉक्टर आंबेडकर म्हणतात कधी कधी की एक अवस्था अशीही येऊ शकते या पॉलिटिकल डेमोक्रेसीमध्ये जेव्हा लोकांची लोकांद्वारे विसरून जातील आणि केवळ लोकांकरता लोकशाही लक्षात ठेवते, लोकांकरता शासन व्यवस्था एवढं लक्षात ठेवते. फॉर द पीपल लक्षात ठेवते, ऑफ द पीपल आणि बाय द पीपल विसरून जाते. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? आजची जी व्यवस्था आहे, जे अंक देणं, तमक देणं, तमक देणं, तमक देणं, ती फॉर द पीपल व्यवस्था आहे. ऑफ द पीपल, बाय द पीपल विसरून गेले जाते.
कोणीतरी बहीण म्हणते का हा माझा हक्क आहे मला मिळाला म्हणून. हक्क आहे असं जेव्हा म्हणेल ती बहीण तेव्हा ऑफ द पीपल होते. माझी लोकशाही आहे, माझं शासन आहे म्हणून मला मिळालं असा त्याचा अर्थ होतो. लक्षात आला का? असं बाबासाहेब म्हणतात. आणि मग जर हे जे परिवर्तन आहे, कोणतं परिवर्तन? अब्राहम लिंकनची जी व्याख्या आहे ही व्याख्या शासनाची प्रणाली पुरती सीमित आहे. गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, इथपर्यंत सीमित आहे, नाही का? आणि म्हणून हिला पॉलिटिकल डेमोक्रेसी असं म्हणतात, इथपर्यंत सीमित आहे. पण डॉक्टर आंबेडकरांना काय पाहिजे होतं? आणि मग इथे तो शब्द महत्वाचा आहे की भूतकाळाशी संबंध विच्छेद करून आम्हाला जर नवीन राष्ट्र घडवावयाचं असेल तर त्याचं ब्ल्यूप्रिंट कुठे आहे? उद्देशिकेमध्ये आहे. आता ब्ल्यूप्रिंट उद्देशिकेमध्ये याचा अर्थ तुम्ही उद्देशिका पुन्हा एकदा वाचा की त्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्यापैकी भूतकाळात काय होतं अस्तित्वात या देशात. एक तरी शब्द सांगा की जो भूतकाळात अस्तित्वात होता. लोक होते, आम्ही होतं, भारत नावाचं अस्तित्व होतं, डेमोक्रेसी होती, ज्याला धर्मनिरपेक्षता होती, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजनीतिक न्याय, काय होतं हे सगळं नव्याने जर आणावयाचं असेल तर, आणि तेही लोकशाहीच्या माध्यमाने अहिंसक क्रांतीच्या द्वारा आणावयाचं आहे. अहिंसक क्रांती का? जगामध्ये जेव्हा हिंसक क्रांतीचा बोलबाला होता, 46चा विचार करतो होता आपण. मार्चची क्रांती, रशियामध्ये क्रांती 1920 साली झाली. तेव्हा क्रांती झाली. त्यावेळी संपूर्ण जगामध्ये विभागणी झालेली होती, मार्क्सिस्ट आणि कॅपिटलिस्ट जगाची. त्यावेळी डॉक्टर आंबेडकर लोकशाहीच्या माध्यमातून अहिंसक क्रांतीचा विचार मांडतात. एवढ्याच करता मांडतात की जी क्रांती लोकांच्या सहभागातून लोकांद्वारा होते ती चिरस्थायी होते. अशी जी क्रांती झालेली आहे, हिंसक क्रांती चिरस्थायी होत नाही. रशिया 1990च्या दशकामध्ये विघटित झालं. आज रशियाचं अस्तित्व आहे, परंतु सोव्हिएट युनियन समाप्त झालेलं आहे. सोव्हिएट युनियन नावाचा जो विशाल देश होता, अर्ध जग कम्युनिस्टांचं होतं, आज ती क्रांती समाप्त झालेली आहे. आणि म्हणून मग डॉक्टर आंबेडकरांनी जी व्याख्या केली लोकशाहीची, ती लोकशाहीची व्याख्या आहे की अशी form and method of government according to which revolutionary changes, मराठीत सांगतो ना, revolutionary changes in the social economic life of the people are brought about without bloodshed. ही शासनाची अशी पद्धती आहे ज्या पद्धतीमध्ये लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात रक्तपाताविना क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणणारी व्यवस्था. सामाजिक आर्थिक जीवनात रक्तपाताविना क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. म्हणजे बाबासाहेबांची लोकशाही शासन प्रशासनापुरती सीमित नाही, तर सामाजिक आर्थिक व्यवस्थेत परिवर्तनासाठी. राजकीय परिवर्तन झालेलं आहे. आता राजकीय परिवर्तन झालं म्हणजे काय, पुढचा अधिकार मिळाला वगैरे वगैरे, आपण कायम ठेवू शकलो नाही, ती वेगळी बाब आहे. परंतु ते झालं, सामाजिक आर्थिक परिवर्तन त्या माध्यमातून आणायचं आहे. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात, डॉक्टर आंबेडकर तुम्ही कदाचित प्रश्न विचाराल की कसं शक्य आहे, त्याचं उत्तर डॉक्टर आंबेडकरांनी दिलेलं आहे. कसं शक्य आहे हा प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी विचारला ना संविधान सभेमध्ये. तुम्हीच मला विचारणार तर तुम्ही धम्माला विचारणार असं नाही. हे कसं शक्य आहे, अशी लोकशाही कशी शक्य आहे? डॉक्टर आंबेडकर म्हणतात डायरेक्ट प्रिन्सिपलच्या बाबत, इकॉनॉमिक डेमोक्रेसीच्या बाबत कसं शक्य आहे. जसं मला म्हणतो तुम्हाला कसं की कशाला ठेवले डायरेक्ट प्रिन्सिपल, जे न्यायालयाच्या माध्यमातून लागू करता येत नाही. फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्ट प्रिन्सिपलमध्ये थोडासा अंतर आहे. फंडामेंटल राईट्स संविधानाने दिलेल्या अधिकार, संरक्षित अधिकार आहेत. जर नाकारण्यात आले तर सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून ते लागू केले जातात. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून लागू केले जातात. कधी कधी सर्वोच्च न्यायालय म्हणेल की देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे, तुम्हाला जेलमध्ये ठेवायला काही हरकत नाही, आम्ही तुम्हाला जेलमध्ये ठेवतो.
असंही म्हणतात सर्वोच्च न्यायालय. म्हटलेलं आहे की देशाची सुरक्षा महत्वाची आहे. आता त्या एका माणसाला न्यायालयात उभं केल्यानंतर देशाच्या सुरक्षेला कोणता धोका निर्माण झालेला असता माहीत नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणतो की तुम्हाला न्यायालयात उभं करणं म्हणजे देशाच्या सुरक्षेला धोका आहे. बरोबर आहे. देशाच्या सुरक्षा हेबियस कॉर्पसचं वांगचूक आहे, त्याच्या आधीच कोट करत आहे मी, वांगचूकचंही आहे, बरोबर आहे, तर जाऊ द्या तो. परंतु न्यायालयात दाद मागता येते असं बाबासाहेब म्हणतात आणि बाबासाहेबांना म्हणून अनुच्छेद 32 सगळ्यात महत्त्वाचा वाटतो. अनुच्छेद 32 तेवढ्या कारणाकरता डॉक्टर आंबेडकर म्हणतात माझ्याकरता सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण तो मला अधिकार देतो सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा. पण तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स सर्वोच्च न्यायालयात किंवा कोणत्या न्यायालयात दाद मागता येत नाही. मग ठेवलं कशा करता, तर डॉक्टर आंबेडकर म्हणतात याच्याच करता की माझा मतदारांवर विश्वास आहे. मतदारांवर विश्वास आहे की जेव्हा उमेदवार मतदाराला मत मागायला जाईल तेव्हा मतदार विचारतील डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स वाचलेस का, तुला कळतात का, हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स लागू व्हावेत याकरता तू काही करणार आहेस का. आणि मग असे प्रश्न जेव्हा विचारले जातील तेव्हा सत्तेत कोणताही पक्ष असो त्यांना डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अंमलात आणावे लागतील, कारण लोकांचं न्यायालय हे सर्वोच्च न्यायालयापेक्षाही श्रेष्ठ आहे असं मी मानतो. लक्षात आलं का. आता डॉक्टर आंबेडकरांना विश्वास होता की मतदार प्रश्न विचारतील. आता मतदार त्यावेळी निरक्षर होते तरी डॉक्टर आंबेडकरांना विश्वास होता की मतदार आपल्या प्रतिनिधीला प्रश्न विचारतील. आता सुशिक्षितही आपल्या प्रतिनिधीला प्रश्न नाही विचारत. आता सुशिक्षितही आपल्या प्रतिनिधीला प्रश्न नाही विचारतो का. आणि विचारलं तर त्याने म्हटलं तुम्हाला मत दिलं का, तर काय करणार, ती अडचण ना. तुम्हाला मत दिलं नाही मी तुझं काम का करू. जे याचा अर्थ उदाहरण म्हणून सांगतो, फक्त मी वारंवार सांगतो ते उदाहरण की लोकशाही कशी समजली नाही आम्हाला काय आमच्या प्रतिनिधी निवडून येणाऱ्या समजली नाही. आम्ही एकदा सहज उदाहरण म्हणून सांगतो, लक्षात घ्या, हे तुम्हाला फार काळजीपूर्वक समजून घ्यावं लागेल, हे महत्त्वाचं आहे. कधी काळी 1980च्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा खाजगी विद्यापीठाचं बिल आलेलं होतं, ज्याला सुंदर नाव होतं सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीज. प्रायव्हेट शब्द नव्हता त्यावेळी. सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी, स्वयं अर्थप्रबंधित विद्यापीठ. आम्हाला ते थांबवायचं होतं, नको होतं आम्हाला ते. आम्ही सगळे आपले असतील कवाड्या वगैरे वगैरे गेलो कुठं कमीत कमी प्रश्न तर विचार विधानसभेमध्ये कोणी आम्हाला मिळालं नाही. गंमत म्हणून आम्ही त्यावेळी गडकरीकडे गेलो, ते विधान परिषदेत होते. चहा पाजला, बसले आणि विचारलं म्हटलं असं असं काम आहे. आणि त्यावेळी गडकरी त्याच्या विरोधात बोलून म्हणे मी विचारणार प्रश्न. आज त्यांचे सगळे प्रायव्हेट विद्यापीठ सुरू आहेत, तुम्हाला तुम्ही मला मत देत नाही तरी मी प्रश्न विचारणार म्हणे. असं एवढं बिलकुल विचारू नका. एवढाच करता विचारू नका की बाबासाहेबांची लोकशाही तुम्हाला समजली नाही गडकरी साहेब. एवढंच करता नाही समजली की मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला मत दिलं की दिलं नाही याच्यासाठी नाही आलो. माझ्या मतदारसंघातून तुम्ही निवडून आले, त्यामुळे माझेही तुम्ही प्रतिनिधी आहात म्हणून मी तुमच्याकडे आलो. तर तुम्ही मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता असं मला वाटलं, तुम्ही फक्त ज्यांनी मत दिलं त्याचं प्रतिनिधित्व करता असं मला नाही वाटलं. तुम्ही फक्त त्यांचं प्रतिनिधित्व, ज्यांनी तुम्हाला मत दिलं त्यांचं प्रतिनिधित्व करता असं नाही वाटलं मला. तुम्ही सर्वांचं प्रतिनिधित्व करता म्हणून आलो. जर तुम्हाला हे पटत नसेल तर तुम्ही माझा प्रश्न पुढेच विचारू नये. आणि त्यामुळे आपल्या मतदारसंघातून कोणीही उमेदवार निवडून आला तरी तो आपल्या सर्वांचा प्रतिनिधी आहे. प्रश्न विचारण्याचा आपल्या प्रत्येकाला अधिकार आहे, तो आपण बजावला पाहिजे. जर प्रश्न विचारण्याचा अधिकार, कारण असंही म्हणू आपण या मताच्या अधिकारात उमेदवाराला प्रश्न, मतदार आपल्या प्रतिनिधीला प्रश्न विचारण्याचा अधिकार समाविष्ट आहे. ज्या लोकशाहीमध्ये लोक सजग आहेत त्या ठिकाणी
प्रतिनिधी कमी करप्ट आहेत. त्या लोकशाहीमध्ये प्रतिनिधी कमी करप्ट आहेत. ज्या लोकशाहीमध्ये आपल्या प्रतिनिधींवर लोकांचं नियंत्रण नाही, त्या लोकशाहीमध्ये प्रतिनिधी हा शासक होतो. मी जे बोलतो ते लक्षात घ्या. ज्या लोकशाहीमध्ये आपल्या प्रतिनिधीवर लोकांचं नियंत्रण नाही, त्या लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या नावावर तो प्रतिनिधी शासक होतो. जिथे लोकांचं नियंत्रण आहे तिथे तो प्रतिनिधी राहतो. आणि त्यामुळे प्रश्न विचारणं ही आवश्यक आहे. प्रश्न विचारला गेला पाहिजे. प्रश्न जर विचारला गेला नाही तर प्रतिनिधी कधीही शासक होऊ शकतो. तर सुशिक्षितांनी जर प्रश्न विचारले नाहीत आपल्या प्रतिनिधीला तर नको हे प्रश्न विचारावे. हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे लोकशाही ही अशाही पद्धतीने आपल्याला विचारात घेता येईल. येस. सर, माझा असा प्रश्न आहे, भारतीय